नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 7 इंचाची बाही कटिंग कशी करायची हे सांगणार आहे. तर पहा, या इथे बाहीची उंची घेऊया 7 + 1 8 इंच. इथं 1 इंच प्लस केलेलं आहे आणि याच्या पुढे हे लाईन ओढून घेतली. 36 साईजची बाही आपली असणार आहे, त्यामुळे पहा कॅप आपण 3.5 इंच घेणार आहे. आता कॅप हाईट काढण्याचा फॉर्म्युला जर तुम्हाला मी आता की पहिलं कसं सांगत होते, 5च्या पुढे म्हणजे 5 इंचाची जर बाही असेल त्याच्या पुढे आपण 3.5 इंच कॅप हाईट घ्यायची. तर आता तरीही कमेंट येत होत्या की ह्या बाहीला किती घ्यायची कॅप हाईट, त्या बाहीला किती कॅप हाईट घ्यायची. तर मी तुम्हाला एक छोटासा फॉर्म्युला सांगते. ज्या तुम्ही साईजची म्हणजे 36 छातीची जर आता आपण बाही कटिंग करत आहोत तर त्याचा 10वा भाग करायचा, याचा 10वा भाग करायचा. तर 10वा भाग किती येतो, तर तो कसा येतो माहिती आहे का. तर या इथे जे चेस्ट आहे त्याचं बरोबर आपण आहे असं मार्किंग करून घ्यायचं आणि यामध्ये एक पॉईंट द्यायचा. म्हणजे 36च्या मध्ये एक पॉईंट दिला की 3.6 एवढी ही आपली कॅप हाईट निघते. आता 40 चेस्ट असेल तर 40 लिहायचं, याच्यामध्ये एक पॉईंट द्यायचा. किती झाले 4. 42 असेल तर या दोन्हीमध्ये एक पॉईंट द्यायचा. 4.25 इंच कॅप हाईट निघणार. या पद्धतीने तुम्ही कॅप हाईट वापरा, बाही एकदम छान अशी बसते. आता इथे मी एक लाईन ओढली. एक लाईन ओढल्यानंतर इथे मला मुंडा घेर घ्यायचा आहे. मुंडा घेर मी 8.5 इंच घेणार आहे. पहा, इथून असं 8.5 इंच तिरकी लाईन ओढून घेते. इथं लाईन ओढून झाल्यानंतर मी इथं 2-2 इंचाची पॉईंट देणार आहे. पहा, असे किती पॉईंट घेतले, 1 2 आणि 3 असे 3 पॉईंट घ्यायचे तुम्ही. परत इथं 1 इंचावरती अजून एक पॉईंट घ्यायचा. इथे अर्धा इंच, इथेही मी अर्धा इंच घेतलं आणि हा तिसरा पॉईंट अर्धा इंच असा खाली घेतला. या पॉईंटमुळे असे आतल्यात या लाईनच्या बरोबरच असे याच अंतरावर आपले बाहीचे आकार तयार होतात. असे बाहेर जात नाहीत किंवा खूप असे आत पण येत नाहीत. त्यासाठी ही ट्रिक वापरायची. तर इथे पहा, हे 1 इंच आहे. इथून मी ह्या पहिल्या पॉईंटवरती आकार आणला, सेंटरवरती आणला आणि परत इथून असा हा खालच्या साईडला नेऊन इथं मुंड्याचा जो पॉईंट दिला तिथपर्यंत आकार नेऊन जोडला. या पद्धतीने हा आपला पुढचा आकार तयार झालेला आहे. पाठीमागचा आकार देण्यासाठी इथं मी 1 इंचाचा पॉईंट जो आहे तो इथं आता हा जो पहिला पॉईंट होता याच्यावरती एक 1/2 इंचाचा पॉईंट दिला. परत ह्या 1 इंचाचा पॉईंट जो आहे तो मी असा 1/2 इंचावर आणून हा दुसऱ्या पॉईंटवर आणून हा तिसऱ्या पॉईंटवर असा जोडला. आता इथून असं सरळ खाली आणायचं. पहा, या पद्धतीने. तर एकदम परफेक्ट असं इथं आकार आपले तयार होतात. अजिबात तुमची बाही बिघडणार नाही. अगदी 5 मिनिटांमध्ये बाहीचं कटिंग होतं. आता इथे दंडघेर टाकायचं आहे. दंडघेर इथं मी टाकणार आहे 6 इंच. दंडघेर 6 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. अजून इथे सुद्धा 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. आता हे पॉईंट जोडून घ्यायचे. हे पॉईंट जोडल्यानंतर आता इथं अर्धा इंच डाऊन करून इथं असा आकार द्यायचा आहे. आता इथे फिटिंग करताना जेव्हा तुम्ही बाही स्टिच करता त्यावेळेस थोडंसं असं या पद्धतीने फिटिंग करा, म्हणजे तुमच्या बाहीला कुठेही घोळ वगैरे येणार नाही. आता इथे पहा, हे पॉईंट घेतल्यामुळे आकार कसे आपले एकदम परफेक्ट आलेले आहेत, असे बाहेरून नाही गेले. पहा, कोणी असं अंदाजेच आकार येतं ना, तर असं बाहेरून आपले आकार नाही जात. एकदम परफेक्ट असेच आकार इथे तयार होतात. त्यामुळे तुमच्या बाहीमध्ये घोळ चुन्या वगैरे अजिबात येणार नाही. आता इथे आपली बाहीची घडी म्हणजे बाहीची रुंदी किती निघते. आता आपला फॉर्म्युला काय असतो शक्यतो पहा, फॉर्म्युला बाही घडीचा बाही रुंदीचा कसा असतो. आता बाही घडी लिहूया. बाही घडी, तर आपण काय करतो, 1.5 इंच मार्जिन असेल त्यावेळेस आता आपलं इथं 1.5 इंचच मार्जिन आहे. तर छातीचा 4था भाग सरळ सरळ घेतो. मग आता इथे 36 छाती आहे, त्याचा 4था भाग किती होणार 9 इंच. मग आपली बाहीची घडी किती आली 9 इंच. आणि 2 इंच मार्जिन असेल त्यावेळेस 4था भाग, छातीचा 4था भाग प्लस यामध्ये अर्धा इंच करणार. म्हणजे छातीचा 4था भाग 9 प्लस त्यामध्ये मी अर्धा इंच केलं, किती होणार 9.5 इंच. मग घडी किती येणार आपली
9.5 इंच, 36 साईजमध्ये 2 इंच मार्जिन असेल त्यावेळेस. परंतु आता इथं मुंडा घेरानुसार जेव्हा आपण कटिंग करतो त्यावेळेस बाहीची घडी किती भरते, 9.25 इंच. इथं तुम्ही पाहू शकता बरोबर 9.25 इंच बाहीची इथं घडी भरलेली आहे. का भरली याचं सुद्धा मी तुम्हाला कारण सांगणार आहे. हा मुंडा घेर हा किती आहे यावरती बाहीची घडी डिपेंड असते. मुंडा घेर कमी असेल, समजा 8 इंच असेल तर इथे आता 8.25 इंचच बाहीची घडी भरली असती, इथं कमी घडी भरली असती. जर याच्यापेक्षा जास्त मुंडा घेर असता तर बाहीची घडी अजून जास्त भरली असती. तर हे लक्षात घ्या. आता इथं जर 2 इंच मार्जिन असतं तर मग अजून जास्त भरली असती. आता इथं 2 इंच मार्जिन असल्यानंतर आता इथं 9.25 भरले ना, ते 9.5 इंच भरली असती पहा बाहीची घडी. तर अशा पद्धतीनं बाहीची घडी आपली निघते. म्हणजे जेवढा मुंडा जास्त तेवढी बाहीची घडी जास्त. आणि आकार देणं वगैरे काही अवघड नाही, एकदम सोपी ट्रिक आहे आणि ती मी बऱ्याच वेळा सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीने इथे मी परफेक्ट बाही कटिंग मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.